जय गजानन जयच संस्कृत रसास्वाद अन्योक्तींचा या निरूपण मालिकेमध्ये आपल्या समोर पुढची अन्योक्ती इक्षुदंडान्योक्ती. इक्षुदंड कशाला म्हणतात? आपल्यापैकी ज्यांचा संस्कृतचा प्रारंभिक अभ्यास असेल त्यांना माहिती आहे इक्षुदंड म्हणजे ऊस. इक्षुदंडाला उद्देशून अन्योक्ती केली, उसाला उद्देशून अन्योक्ती केली. किती वेगवेगळ्या गोष्टी कवी एखादी गोष्ट सांगत असताना, एखादं सुभाषित, एखादी अन्योक्ती सांगत असताना कोणत्याही गोष्टीकडे किती वेगवेगळ्या पद्धतीने पाहता येतं हे या निमित्ताने आपल्या समोर ठेवतात. कवीची एक वेगळी दृष्टी असते म्हणून सहज आपण मराठीमध्ये जी म्हण वापरतो, जे न देखे रवी ते देखे कवी. म्हणजे रवीला सुद्धा दिसणार नाही, अर्थात सगळीकडे जे सूर्यकिरण पसरलेले आहेत त्या सूर्याला सुद्धा जे दिसत नाही ते कवीला दिसतं. का? कारण ते अंतर्गत असतं. सूर्याला बाहेरचं सगळं दिसू शकतं, आतलं कसं दिसणार आहे? ती जी रचना आहे ती आपल्याला समजून घ्यायची आहे. कवीच्या मनामध्ये एखादी गोष्ट पाहताना किती वेगळा विचार येऊ शकतो, कुठल्याही गोष्टीकडे किती वेगवेगळ्या अंगाने पाहता येतं हे या निमित्ताने आपल्याला सहजतेने शिकता येतं. इक्षुदंडाला उद्देशून, उसाला उद्देशून अशी एक सुंदर उपमा आपल्या समोर रचना केलेली आहे की ज्या रचनेमध्ये अन्योक्तीमध्ये ते उसाला म्हणतात कांतोसी, नित्य मधुरोसी, रसाकुलोसी, किंचासी पंचशर कार्मुक अद्वितीयम. इक्षो तवास्ति सकलम परम एकम नु ऊनम यत सेवितो भजसी नीरसताम क्रमेण. साध्या पद्धतीने आपण पहिल्यांदा शब्द समजून घेतले, एकेका शब्दाचा अर्थ समजून घ्यायचा प्रयत्न करू. कांतोसी, कांत शब्दाचा अर्थ आहे अत्यंत आवडता. सगळ्यांना ऊस आवडतो. नाईलाजाने एखाद्याला मधुमेहासारखा रोग असेल तर त्याचा विषय सोडून द्या, पण बाकी सगळ्यांना ऊस ही अत्यंत आवडती गोष्ट आहे. सगळ्या प्राण्यांना आवडतो, सगळ्या पशुपक्ष्यांना आवडतो, सगळ्या माणसांना सुद्धा आवडतो, अगदी देवतांना देखील आवडतो. म्हणून त्या इक्षूचं वर्णन केलं. ज्या गणेशाची मी उपासना करतो त्या मोरयाचं वर्णन करताना जसं भगवान विष्णूंच्या क्षीरसागराचं वर्णन आहे, म्हणजे दुधाचा समुद्र असं वर्णन आहे, तसं मोरयाचं वर्णन करताना इक्षुसागराचं वर्णन आहे की उसाच्या रसाचा समुद्र. जसा ऊस आधीच गोड, त्यात रस त्याचा पूर्ण गोड, त्या गोडव्यात असणारा इतका माझा मोरया गोड आहे, अशा अर्थाने ते वर्णन समजून घ्यायचे असतात. नाही तर उसाच्या रसाचा कुठं समुद्र असतो का हे विचारण्याकरता नाहीये, त्यातला भाव समजून घ्या. जणू काही त्याच्यात बसला, किती गोड असेल तसा माझा मोरया गोड, या अर्थाने इक्षु सागराचं वर्णन केलं. इथे आपल्या समोर इक्षूचं वर्णन करताना सांगतायत कसा आहेस तू? अत्यंत कांत आहेस, सगळ्यांचा प्रिय असणारा आहेस, आवडता असणारा आहेस. कांतोसी, नित्य मधुरोसी, तू नित्य म्हणजे कायम गोडच आहे. अगदी ऊस लहान असला काय आणि पूर्ण पिकलेला असला काय, दोन्हीमध्ये तो गोडच लागतो. बाकीच्या वृक्षांच्या फळांमध्ये किंवा बाकीच्या गोष्टींमध्ये जशी कालांतराने चव बदलते नावाची गोष्ट आहे तशी ऊसात नाहीये. ऊस पहिलेपासून गोडच आहे आणि पार सगळ्या मुळापासून शेंड्यापर्यंत सर्वत्र गोडच गोड आहे, अखंड गोड असणारी अवस्था त्याची. म्हणून नित्य मधुरोसी, इथे नित्य शब्दाचा अर्थ कायम या अर्थाने वापरलाय. तू कायम गोडच आहेस, कधीच तू अगोड राहत नाही, कधीही तुझी चव तिखट आंबट इत्यादी कोणती लागत नाही. तू नित्य मधुर अशा प्रकारचा आहे आणि मधुर ही सगळ्यात प्रिय चव असण्यामुळे त्याचं वर्णन केलं. रसाकुलोसी, रस तुझ्यामध्ये आकुल म्हणजे अगदी ठासून भरलेला आहे. कणाकणामध्ये तुझ्या, पेरा पेरामध्ये तुझ्या रसच रस भरलेला आहे, म्हणून रसाकुल आहे. अत्यंत रसपूर्ण अशा प्रकारचा आहे. सगळे विशेषण त्याच्या सौंदर्यात पूर्ण सांगत आहे की तू कांत आहे, आवडता आहेस, तू नित्य मधुर आहे, गोड आहेस, रसाकुल आहे, रसाने परिपूर्ण आहेस. आणखीन काय सांगू, त्याचं वर्णन करताना सांगितलं जणू काही तुझा सन्मान म्हणून तुझ्या पुढच्या ओळीचं जे वर्णन आहे ते किंचासी, जास्त काय सांगायचं, पंचशर कार्मुक अद्वितीयम, तू पंचशराचा कार्मुक आहेस.
शब्द आपल्याला व्यवस्थित समजून घेतले पाहिजे. शर शब्दाचा अर्थ आहे बाण. पंचशर म्हणजे त्याच्याजवळ 5 बाण आहेत असा. स्वाभाविक आपल्याला ऐकून माहिती आहे मदनाचं वर्णन आहे, भगवान कामदेवांचं वर्णन आहे. भगवान मदनाच्या जवळ 5 बाण सांगितलेले आहेत. कोणकोणते विषय आले म्हणून आपल्या समोर सांगतो. पहिला बाण सांगितला अरविंद म्हणजे कमळ. दुसरा विषय सांगितला अशोक, आपल्याला माहिती असलेलं. तिसरा सांगितला च्यूत म्हणजे आंब्याचा मोहर, हा तिसरा बाण असतो. नवमालिका हा चौथा बाण असतो. आणि 5वा बाण सांगितला नीलोत्पल. आता तुम्ही म्हणाल पहिल्यांदा इथं अरविंद म्हटलं त्याचाही अर्थ कमळच आहे, नीलोत्पल म्हटलं त्याचाही अर्थ कमळ आहे. त्याचं उत्तर आहे बरोबर आहे, पण हेच तर संस्कृतचं वैभव आहे. कारण कमळ या अर्थाचे आपल्याकडे 25 शब्द सापडतील. मग त्या सगळ्या शब्दांचा अर्थ फक्त कमळ असा एकच आहे का? त्याचं उत्तर आहे नाही. प्रत्येकाला एक वेगवेगळ्या छटा आहेत. इथे अरविंद शब्द जो वापरला आहे तो सूर्य विकासी असणाऱ्या गुलाबी लाल कमळासाठी वापरला. म्हणजे प्रामुख्याने गुलाबी, त्यात आणखीन काही असतात ते अगदी गडद लाल असतात, पण प्रामुख्याने गुलाबीचं वर्णन त्यांना वापरायचंय. ते जे गुलाबी, कारण गुलाबी हा मुळातच प्रेमाचा रंग आहे, लक्षात घ्या. ते गुलाबी कमळ त्याला अरविंद असं म्हटलं. किती वेगवेगळ्या पद्धतीने ते शब्द तयार झालेत लक्षात घ्या. आरू आणि विंद असे 2 शब्द आहेत त्याच्यात. आरू शब्दाचा अर्थ चाकाचे जे आरे असतात. कुठलंही चाक आपण घेतलं तर त्याला वेगवेगळ्या प्रकारचे जे केंद्राशी आणि परिघाशी जोडणारे जे आहेत आरे, त्यांना आरे असं म्हणतात. इंग्लिशमध्ये ज्याला स्पोक्स असं म्हणतात. ते जे आरे आहेत ना त्या आर्यांप्रमाणे विंद म्हणजे सुंदर असणारं. याचा अर्थ जसं चाकाचे ते सगळे आरे अत्यंत प्रमाणबद्ध असतात, एकमेकांच्या बरोबर समोर लागलेले असतात, एकमेकांशी समान अंतर ठेवून असतात, तशा त्याच्या पाकळ्या असं जे कमळ त्याला अरविंद म्हणतात. किती बारकावे आहेत लक्षात घ्या. ते जणू काही फुललं ना असं फिरवलं ते चाक असल्यासारखं वाटावं इतके प्रमाणबद्ध असतं. सगळ्या पाकळ्या सारख्या आकाराच्या आहेत. एक सुंदर अशा प्रकारचा आकार आपल्या समोर तयार होतो म्हणून त्याला अरविंद म्हटलं. दुसरं जे वापरलंय त्या शब्दामध्ये उत्पल म्हणजे कमळ हे बरोबर आहे, पण उत्पलच्या आधी नील शब्द वापरला. याचा अर्थ निळ्या रंगाचं रात्री उगवणार कमळ आहे. सकाळचं मग अशी सांगितलं अरविंद हे सकाळी उगवणारं कमळ आहे, सूर्य विकासी कमळ आहे. नीलोत्पल जे आहे ते चंद्र विकासी कमळ आहे, रात्री उमलणारं आहे. सामान्यतः पांढरं त्यात निळ्या रंगाची छटा अत्यंत दुर्मिळ असणारं कमळ म्हटलं जातं. मग अशा प्रकारचं हे नीलोत्पल त्याचं वर्णन अनेकदा नेत्रांकरता अर्थात अरविंदाचंही वर्णन वापरतं. अरविंद दल श्यामम नेत्रम अशा पद्धतीने रचना येते, किंवा नीलोत्पल दल श्यामम अशा प्रकारची रचना येते. अरविंदांसारखे डोळे, अरविंद नेत्रम, अरविंद श्याम नाही, चुकून निघालं मुखातून. अरविंदाप्रमाणे नेत्र, अरविंद दल अशा प्रकारचे नेत्र, अरविंद नेत्रमचं वर्णन आपण पाहतो. आणि दुसऱ्या बाजूला नीलोत्पल दल श्यामम अशा प्रकारची ही रचना आपल्याला पाहायला मिळते. मग तशा प्रकारचं निळं कमळ त्या दोघांचं वर्णन आपल्या समोर वापरलं. हे 5 बाण आहेत मदनाचे. बाण याचा अर्थ समोरच्याला आकृष्ट करणारे, म्हणजे त्याला त्या बाणांच्या माध्यमातून आकृष्ट करतो. म्हणजे काय तर या 5 गोष्टींनी मदन समोरच्याला आकृष्ट करतो. आणि मग त्या आकृष्ट मध्ये आल्हाद नाही नुसता, त्याच्यामध्ये आघातही आहे. आणि म्हणून बाणाचा विषय का केला, कारण त्याच्यामध्ये जी विव्हळ अवस्था निर्माण होते प्रेमातली त्याचा संबंध असल्यामुळे थेट हृदयात घुसलेला अशा अर्थाने त्यांना बाण असं म्हटलं. कारण या 5ही फुलांच्या दर्शनाने सुद्धा माणसाच्या प्रेमभावना जागृत होतात, त्याचा संबंध तिथं वापरायचा आहे. आणि मग असे हे 5 बाण मदनांचे फुलांचे बाण आहेत, किती नाजूक आहेत. मग एवढे जर सुंदर बाण असतील तर ते सोडाई करता धनुष्य लोखंडाचं किंवा धातूचं किंवा सामान्यतः कुठल्या तरी लाकडाचं असं कसं चालेल? धनुष्यही तितकंच गोड असलं पाहिजे. मदनाचं धनुष्य सुद्धा तितकंच गोड आहे. कोणतं? ज्याचं वर्णन आपण करतोय इक्षुदंड, म्हणून त्याला कार्मुक म्हटलं. कार्मुक शब्दाचा अर्थ धनुष्य. मदनाचं तू धनुष्य आहेस. पंचशर म्हणजे मदन, त्याचं तू धनुष्य आहेस. कारण मदनाचं धनुष्य उसाचं आहे. स्वाभाविक आहे, प्रेमाचा वार जो आहे ना गोड लागतो ना, म्हणून तर त्याला मुद्दाम उसाचा हिशोब वापरला. किती बारकावे तुमच्या माझ्या संस्कृतीने वापरले. असं गोड असणारं अशा प्रकारचं जणू काही त्या मदनाचं धनुष्य असावा असा तू आहेस. इक्षो हो, इक्षू म्हणजे ऊस, त्या ऊसाला उद्देशून म्हणताय तवास्ती सकलम, हे सगळं तुझ्या ठिकाणी आहे. वेगवेगळ्या वरच्या 4 गोष्टी आपण पाहिल्या
किती वैशिष्ट्यपूर्ण आहे. तू कांत आहेस, तू नित्य मधुर आहेस, तू रसाकुल आहेस आणि जणू काही तुझा प्रचंड मोठा गौरव कोणता तर मदनाने तुला हातात घेतलेलं आहे. अनेक देवतांच्या हातामधल्या धनुष्याचं वर्णन, भुवनेश्वरीचं वर्णन आपण पाहतो. त्रिपुर सुंदरीचं वर्णन पाहताना तिच्याही हातामध्ये उसाचं धनुष्य आहे. ती जी रचना आहे ती इथं सांगताना इथे मदनाच्या बाबतीत सांगितली, कारण कवी सामान्यतः प्रेमपूर्ण अशा प्रकारचे असतात. त्या हिशोबामध्ये मदनाचा विचार केला आणि मग त्या पंचशराचा तू कार्मुक म्हणजे धनुष्य आहेस, इथपर्यंत सगळं आहे. इक्षो तवास्ति सकलम परम परंतु. आणि आपण पाहतोय या मालिकेमध्ये की हा एक पण आला ना की आधीचं सगळं वाया जातं. आधीचे सगळे गुण तुझ्या ठिकाणी आहेत पण, आणि मग त्या पण म्हटलं की आता पुढे जी गोष्ट सांगतात ती इतकी विचित्र असते की आधीचे सगळे गुण मागे पडतात आणि ही नको तीच गोष्ट समोर येते, तीच लक्षात राहते. म्हणून ते सांगतायत परम एकम ऊनम. ऊन म्हणजे न्यूनता, कमतरता तुझ्या ठिकाणी आहे, एक कमीपणा आहे तुझ्या ठिकाणी. कोणता? यत सेवितो भजसी नीरसताम क्रमेण. रसपूर्ण जरी वाचला ना तू तरी अडचण तुझ्या ठिकाणी. जेव्हा यत सेवितो, जेव्हा तुझं सेवन केल्या जातं, जेव्हा तुझं भक्षण केल्या जातं, चावल्या जेव्हा जातं ना, पहिल्यांदा दाताखाली धरल्याबरोबर जी रसाची धार उडते, सगळं मुख गोड गोड करून टाकते, ती अद्वितीय अशा प्रकारची तुझी रसपूर्णता. अडचण एक आहे, तू रसपूर्ण जरी असला ना तरी हळूहळू नीरसताम, नीरस असा होत जातो, कारण नंतर तुझ्यातला तो रस कमी होत जातो. जितकं जितकं तुला चावायला सुरुवात कराल तितका तितका रस कमी होत जाणार आणि शेवटी नुसता चोथा उरणार. ही जी रचना आहे त्या रचनेकडे कवी पाहतायत की सगळं चांगलं आहे पण क्रमाक्रमाने जर रस न्यून होत असेल, रस कमी होत असेल तर उपयोग काय त्या रसपूर्णतेचा? तो कायम टिकणारा रस असला पाहिजे, शेवटपर्यंत असला पाहिजे. तसं होत नाही. म्हणून उल्लेख करताना आपल्या समोर होतात नीरसताम क्रमेण. जसं जसं तुला चावत जाऊ तसा क्रमाक्रमाने तुझा रस कमी होत जातो. आपल्याला उसाचा रस काढताना रसवंतीवर पाहायला मिळतं, पहिल्यांदा पाठवल्यानंतर जेवढा रस निघतो, दुसऱ्यांदा टाकला, तिसऱ्यांदा टाकला, चौथ्यांदा रसच निघत नाही, काही थेंब नुसते गळतात. ही जी रचना आहे ना ती समजून घ्यायची आहे आणि मग त्याचा उपयोग आपल्याला समजून घ्यायचा आहे. सामान्यतः आपण पाहतो की हे सगळे सुभाषित कुठल्या तरी राजाच्या, धनवंताच्या दरबारामध्ये निर्माण झालेले आहेत. त्याला आनंदित करून त्याच्याकडून धनसंपत्ती प्राप्त करण्यासाठी झालेले आहेत. असाच एक कोणीतरी कवी पहिल्यांदा येऊन पोहोचला, आल्यानंतर त्यांनी राजाचं कौतुक केलं असेल, त्या धनवंताचं कौतुक केलं असेल, त्यांनी मोठ्या प्रसन्नतेने त्याला भरपूर द्रव्य दिलं असेल, नंतर त्यांनी पुन्हा 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 प्रयत्न केला, मात्र प्रत्येक वेळा पुढच्या वेळा त्याला कमी धन मिळालेलं आहे. पहिल्यांदा जेवढं आनंदात दिलं तेवढं नंतर नाही दिलं. होऊ शकतं की त्या कवीची रचना आता त्याला नियमित झालेली आहे. होऊ शकतं पहिल्या वेळेला जेवढा आनंद झाला तेवढ्या नंतर नसेलही आलेला, पण त्याच्याकडून तो धनसंपत्तीचा जो ओघ येतोय तो कमी कमी होत चाललेला आहे. आणि मग आपली ही खंत की पहिल्यांदा तर जास्त दिलं होतं, आता तू कमी देतोस, ही खंत त्या उसाच्या अन्योक्तीच्या निमित्ताने कवी त्या राजाच्या किंवा त्या दात्याच्या समोर सांगतोय की अरे सगळं चांगलं आहे तुझ्या ठिकाणी, कांतोसी, नित्य मधुरोसी, रसाकुलोसी, अगदी पंचकार्मुक असे अशा प्रकारची तुझी रचना. पण एक मोठी गोष्ट आडवी येते, एक मोठी न्यूनता तुझ्या ठिकाणी येते की जितकं जितकं तुझी सेवा करत जावी तितकं तितकं तू घटत जातोयस, तुझ्यातली रसपूर्णता नष्ट होत चालली आहे, नीरस तू होत जातो आहे. सातत्याने भेटल्यानंतर ज्या नात्यांमधली रसपूर्णता अशी न्यून होते ना, त्यांच्यासाठी शब्द वापरला इक्षुदंड. अशी रचना नसली पाहिजे. सुरुवातीचा आनंद पुढेही सातत्यपूर्ण रीतीने ठेवता यावा, तर ते प्रेम खऱ्या अर्थाने टिकतं आणि वृद्धिंगत होतं. हा संदेश आपल्याला देत ही अन्योक्ती थांबते. पुढची अन्योक्ती पुढच्या भागात. तोपर्यंत जयतु संस्कृतम.